भोंदू खरात प्रकरणामध्ये कोर्टात सुनावणी सुरू आहे। एसआयटीनं खरातला आता व्हीसीद्वारे हजर केलेला आहे असं समजतंय। एक महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये कोर्टात सुनावणी सुरू झालेली आहे। एसआयटीनं खरातला व्हीसीद्वारे हजर केलेला आहे। भोंदू खरात प्रकरणामध्ये कोर्टात सुनावणीला सुरुवात झालेली आहे। एसआयटी पुन्हा एकदा खरातच्या पोलीस कोठडीची मागणी करू शकतं का याकडे देखील लक्ष लागलेली आहे। पोलीस कोठडीची मागणी मान्य होणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। आज पुन्हा एकदा खरात विरोधात युक्तिवाद एसआयटी कडनं केला जाणार आहे। त्याच्या पोलीस कोठडीची देखील मागणी केली जाऊ शकते। कोर्टामध्ये नेमकं आता काय घडतं या संदर्भात अधिकचे अपडेट्स घेऊयात। सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सागर, एका तिसऱ्या गंभीर गुन्ह्याच्या प्रकरणामध्ये खरातला पुन्हा एकदा कोर्टामध्ये हजर करण्यात आलेला आहे आणि आता सुनावणीला सुरुवात झालेली आहे। काय नेमका युक्तिवाद आज एसआयटी कडनं केला जाऊ शकतो? नक्कीच खरं तर आता एसआयटीचं पथक हे न्यायालयात गेलेलं आहे। सुनावणीला देखील सुरुवात झालेली आहे। सुनावणीमध्ये मुख्यत्वे करून काही मुद्दे न्यायालयासमोर मांडले जात आहेत, ज्यामध्ये कोठडी का हवी यासाठीचे मुद्दे जे आहेत ते न्यायालयासमोर मांडले जात आहेत। एसआयटी 7 दिवसाची पोलीस कोठडी मागणी करते, त्यासाठी काही कारणं दिलेली आहेत। त्यामध्ये असं म्हटलंय की ही जी तिसऱ्या गुन्ह्यामधली जी पीडित महिला आहे या महिलेवरती 5व्या महिन्यात गरोदर असताना बलात्कार करण्यात आलेला होता आणि तिला बनावट वाघ साप दाखवून फसवले देखील होते। त्याबरोबर विधी केल्यावर तुला मुलगा होईल असं देखील सांगितलेलं होतं। या सगळ्यांचा तपास जो आहे तो ह्या अशोक खरातून करायचा, यासाठी पोलीस कोठडीची गरज आहे असं सांगण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर ह्या ज्यावेळी हे पीडित या महिलांकडे जात होता त्यावेळेस पेड्यांमध्ये काहीतरी मिसळत होतात, पैशाची मिसळत असताना काही गुंगी यायची, त्यानंतर हा सगळ्या महिलांवरती अत्याचार करायच्या अशी देखील फिर्यादीमध्ये म्हटलेलं आहे। त्याचबरोबर ती पैशांची विल्हेवाट कसा लावायचा याचाही तपास करायचा आहे। यासाठी ह्या अशोक खरातला पोलीस कोठडीत वाढ मिळावी, 7 दिवसाची पोलीस कोठडी मिळावी यासाठी एसआयटी न्यायालयाकडे मागणी करत आहे। सध्या सुनावणीला सुरुवात झालेली आहे। अनेक मुद्दे जे आहेत ते एसआयटी आता न्यायालयासमोर मांडताना पाहायला मिळत आहेत। मात्र यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे, ज्यामध्ये महिलांवरती काहीतरी गुंग्याचे औषध देऊन पेढे खाऊन त्यांना अत्याचार करत होता असा प्रमुख मुद्दा देण्यात आलेला आहे। आणि दुसरा मुद्दा जो आहे तो यामध्ये पैशांची कशा पद्धतीने विल्हेवाट लावायचा अशोक खरात याबाबत देखील तपास करायचा आहे। याबद्दल आता वाढीव पोलीस कोठडी मिळावी, 7 दिवसाची पोलीस कोठडी मिळावी यासाठी न्यायालयाकडे एसआयटीकडून मागणी करताना पाहायला मिळते। सागर, आपल्याला कल्पना आहे की आज या गंभीर गुन्ह्यासंदर्भात हा सगळा युक्तिवाद सुरू आहे आणि एसआयटी कडनं पुन्हा एकदा पोलीस कोठडीची मागणी केली जाऊ शकते। कोर्ट आता या संदर्भात काय निर्णय देतं यावर देखील आपलं लक्ष असेल। तुर्तास धन्यवाद सागर या सविस्तर माहितीसाठी।